तर हा लाईट किती तास चालेल तेव्हा आपल्याला 1 युनिट बिल पडणार आहे या व्हिडिओमध्ये डिटेल पाहू। तर सर्वात पहिले पाहू आपण हा लाईट किती वॅटचा आहे। या इकडं बघा, तुम्हाला इथे क्लिअर दिसतंय की हा लाईट 50 वॅटचा आहे। याचा अर्थ असा होतो की हा लाईट 1 तास जर चालला तर 50 वॅट एवढं एनर्जी कंझम्पशन होणार आहे। तर पहा, जो बल्ब आपण वापरणार आहे तो 50 वॅटचा आहे, बरोबर आहे। तर सगळ्यात पहिले आपण 1 युनिट म्हणजे काय समजून घेऊ। तुम्ही ऐकलं असेल 1 युनिट, 1 युनिट, 10 युनिट, 15 युनिट। तर बघा, 1 युनिट म्हणजे ज्या वेळेस आपण 1 किलो वॅट आवर एवढी एनर्जी यूज करू, म्हणजे एवढी इलेक्ट्रिसिटी यूज करू, त्यावेळेस आपल्याला 1 युनिट पडणार आहे। म्हणजे 1 किलो वॅट म्हणजे काय, 1000 वॅट। ही गोष्ट लक्षात घ्या, नेहमी लक्षात ठेवा। 1 किलो वॅट म्हणजे 1000 वॅट। म्हणजे ज्यावेळेस आपण 1000 वॅट यूज करू त्यावेळेस आपल्याला 1 युनिट बिल पडणार आहे। हा जो बल्ब आपण यूज केला आहे हा 50 वॅटचा आहे, म्हणजे हा एका तासाला 50 वॅट एनर्जी कंझ्युम करतो। मग आपण काय करणार आहे, आपला काढणारे टाइम की किती तास चालेल। तर बघा, आपल्याला एका युनिटसाठी आपल्याकडे 1000 वॅट आहेत आणि आपला बल्ब आहे 50 वॅटचा। मग 50 वॅटने जर आपण 1000 ला भागितलं तर आपलं उत्तर आलेलं आहे 20। म्हणजे हा जो बल्ब आहे तो 20 घंटे चालणार आहे, त्यावेळेस आपल्याला 1 युनिटचं बिल येणार आहे। तर अशा पद्धतीनं तुम्हाला युनिट म्हणजे काय समजलं आणि कोणतं उपकरण किती तास चालेल त्यावेळेस आपल्याला किती युनिट पडेल हे तुम्हाला समजलं असेल। माहिती आवडली असेल तर सर्वांपर्यंत पोहोचवा आणि तुमच्या घरातील बल्बचं सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि कॉमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडला सर्वांपर्यंत शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।